राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कुंडली कवचाय विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामाने बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, ब्रह्ममूर्ती नाना बाबा महाराज की जय, गुरुवारे सोमशे बाबा महाराज की जय, शनी बाबा महाराज की जय, सर्व साधू संतन की जय. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायातली 25वी ओवी आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूल सिंचन सजे, शाखा पल्लवी संतोषती. ही निरूपणासाठी घेतलेली ओवी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी. कुठल्याही कार्याला प्रारंभ करण्यापूर्वी हे जे नियोजन केलेले आहे, अधिक मास निमित्त गावकरी मंडळी असतील, संतोष महाराज पानसरे असतील, ही सर्व मंडळी असतील, आमचे सोयरे नाते मामे सर्व सोयरे, आणि विशेष सोयरे म्हणजे हे अध्यात्मामधले हे विशेष सोयरे. काहीकांच्या गळ्यात माला नाही, पण विशेष प्रेम करणारे याच्यावर म्हणजे कुठल्या अध्यात्म कार्याला जे अजून भाग देतात. आमचे मामा गुरुनाथ मामा असतील, हे तर आहेतच आले बघतं, आपला अरुण भाऊ असतील, खरोखर यांचं म्हणजे जेवढं एक आठास आहे तर जेणेकरून आपल्या गावात काहीतरी कार्य व्हायला पाहिजे. साधू संत येती घरा, याची दिवाळी दसरा, हा त्यांचा आवडा आठास असतो. आम्ही दिंडीला पाहतो ते काय त्यांची म्हणजे 8 दिवस ती धावपळ चालू असते. म्हणजे हा आठास प्रत्येक जीवाच्या त्याला पाहिजे, कणकर पाहिजे, कारण जन्मच त्याच्यासाठी आपला, हा जन्मच त्याच्यासाठी. काही म्हणत असते पण काही मला नाही असले तरी पण जातात भेटत. वास्तविक त्याहून म्हणजे चांगलं आहे. कारण ज्यांच्या घरात माला आहे ते सुद्धा इथं दिसत नाही काही. मी जाणून बोलतो असं नाही, कारण काय बोलतो, कारण जे माला नाही ते इथं हजर आहेत म्हणून असं ते काय आपल्याला येणं करायचं. म्हणजे हे विशेष हा कार्य काय राबवला गेलेला आहे का, हा धोंड्याचा महिना आहे म्हणजे अधिक मास. इथे अधिक मासामध्ये आपल्याला काय म्हणजे पुण्य म्हणजे कुठलंही कार्य करायचं असतं तर आपण काय बोलतो शुभ कार्य. या महिन्याला शुभ कार्य नाही तरी आपण लग्न करतो, पोरी दाखवतो, मुलं दाखवतो. वास्तविक याच्यात नाही सांगितलं. अधिक मास महिन्यामध्ये
मुली दाखवणं सुद्धा हे नाही, लग्न तर सोडूनच द्या, हा अशुद्ध सांगितले अधिक मासामध्ये. याच्यामध्ये एकच पुण्य आहे, ते म्हणजे हरिनाम. पुण्य साठवा, पुण्य प्राप्त करा, पुण्य जमा करा, पुण्य इतरांना द्या, दान धर्म करा, हे पुण्य आहे. याला या सांगितलेले. म्हणून ही ओवी घेतलेले, म्हणून जाणतेले गुरु भजिजे, ते कृत कार्य होईजे, जे मूल संचिन सहजे, शाखा पल्लवी संतोषते. बघा कशी ओवी सांगितलेली. आपण झाड लावतो, झाड, त्या झाडावरती फांद्या आहेत, त्या फांद्यांना पाणी घालून जमेल का? मुलालाच पाणी घालावं लागेल, तर ते झाड टवटवीत त्या फांद्या प्रफुल्लित होतील. आपण किती फांद्यानं पाणी घातलं तरी ते येत नाही. हे आपल्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. वास्तविक हे आपल्याला आहे. आपल्या हृदयामध्ये जो भगवंत बसलेला आहे ना, त्या भगवंताला आपण काही टाकतो, मध, मदिरा, का असं त्या आपल्याला नावं पण नाही माहिती त्याची. दगडाच्या मूर्तीवर आपण अभिषेक करतो, दह्याचं, दुधाचं, तुपाचं, लोण्याचं. तेच जर आपल्या देहामध्ये जो बसलेला आहे त्याच्यामध्ये करा. तुमचं शरीर बघा कसं टवटवीत दिसतंय. या बाबा, बाबा सुद्धा आशीर्वाद देण्यात आले. जे दगडाच्या मूर्तीवर किंवा जे आपल्या या शरीरावर जे नको ते टाकतो ना, ते या शरीरामध्ये आपल्याला हे करायला पाहिजे. दही, दूध शरीर अंगावर लावून जमत नाही, अंगावर लावून तूप रूप दिसत नाही. खाल्लं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. त्या भगवंताला, त्या भगवंताविषयी प्रेम असलं की आटोपॅटिक ती जी अविट गोड आहे, गोडी आहे, ती गोडी रुजू होऊन जाते. फक्त त्याला जर शरण असेल, त्याला जर अनन्य असेल, तर त्याला ते प्राप्त आहे. म्हणून आपण कुठल्याही दगडाच्या मूर्तीला कुठेही देव बनवतो आणि त्याला आपण अभिषेक करतो कशाचाही. अरे खरा भगवंत तुझ्यामध्ये बसलेला आहे, त्याच्यामध्ये आपण दारू, मध, मच्छर नको ते हे करतो. त्याला जर आपण हे केलं तर तुझी बॉडी बघा कशी टवटवीत होऊन जाते. अहो 4 माणसांना तुम्ही ऐकणार नाही. सुरुवातीला आम्हाला बोलायचे, माला घातल्या डालीमध्ये काय ह्या होतील का? आणि दोघांना आम्ही वजन हे करू शकतो ताकदीने सुद्धा. म्हणजे उदाहरण सांगा, तुम्ही जे नको ते खातात बॉडीसाठी, तरी सुद्धा ते कसं ढळ पौष्टिक नाही. वास्तविक ते आहार आपलं नाहीये, ते आहार आपलं नाहीये. जो जिभेने पाणी पितो ते आहार त्याचे. आपल्याला एवढं वनस्पती दिलेले आहेत. आता पाऊस चालू झाला तर बघा किती वनस्पती आपल्यासाठी उपलब्ध होतात, तरी आपण नको ते करतो. माऊली सुद्धा आपल्याला सांगतात का जे भगवंताला जर आठवायचं असेल तर तू मला काय शरण आहे, मला बस, कुठलंही कार्य कर तू, मला मी भगवंत अर्पण कर, त्यात तू सफळ आहे. पण आपण नको त्यालाच हे करतो. आपण नुसतं स्वयंपाक जरी बनवतो तरी आपण काही ना काय आपल्या मर्जीने उलटा आले, याच्या किंवा असं नाही, तू तसं नाही, ते तसेच, हे नाही यायला पाहिजे. मग त्या अन्नाला सुद्धा गोडी नसते. गोडी जर पाहिजे असेल तर भगवंताचा नको प्रचार, मनातल्या मनात तरी तुम्ही हे करा. तो जाणताय तुम्ही काय करता, भगवंत सर्व बघतोय. आता हा अधिक महिना महाराज खरोखर याच्यामध्ये जेवढं पुण्य तुम्ही प्राप्त कराल ना, खूप कमी आहे. कारण हा अधिक महिना एका वर्षातून 11 दिवस, 11.25 दिवसाचा आहे. एका वर्षाला 11.25 दिवस वाढतात. म्हणून असे 3 वर्षाला जवळजवळ म्हणजे 1 महिना होतो, म्हणून याला अधिक मास म्हटला जातो. या अधिक मासाचा हा उपयोग आहे. आणि याच्यामध्ये काय जावयाला बोलवायचं असतं. तुम्ही होलीला नाही बोलवलं तरी चालेल, जावयाला बोलवा त्या दिवशी जे असेल ते. आता मी इथला जावई म्हणून सांगत नाही का, तुम्ही मला नाही का, आजच मला बोलवलं ना आम्ही, भाग्यवान तुम्ही, तुम्हाला आज बोलवलं आम्ही. नाही वास्तविक म्हणजे जे आहे ते वास्तविक या जावयाला जे असेल ते काम करायचं.
ज्याला म्हणजे धोंड्याचा महिना त्याच्यासाठी आहे. आणि पुण्य प्राप्त करायचं, लोकांना पुण्य द्यायचं, म्हणजे लोकांना ज्ञान द्यायचं, ज्ञान घ्यायचं. काही लोक म्हणतात काय कोणालाही ज्ञान द्यायचं का? कोणालाही नाही, कोणाला पण देऊ नका, कोणाकडून पण घेऊ नका ना तुम्ही. ज्याच्याकडून तुम्हाला पाहिजे ना ते ज्ञान, त्याला ते ज्ञान म्हणजे कुठलं ती ओळखण्याची सुद्धा तुम्हाला ती पात्रता पाहिजे. ते ओळखण्यापूर्वी तुम्हाला ते सद्गुरूला शरण जावं लागेल. का सद्गुरूला शरण जावं? तर सद्गुरूंना ते माहिती आहे, तर सद्गुरू आपल्याला पूर्ण ते ज्ञान देतील आणि समजून सुद्धा सांगतील. म्हणून सद्गुरूशी शरण जावे. सद्गुरूला त्याच्यासाठी शरण जावं असतं. काय म्हणतात त्यांना काय सद्गुरू म्हणायचं? मग आमच्यापेक्षा वयाने लहान आहे. वयाने जरी लहान असलं, वास्तविक ते मोठे आहेत. याच्या दृष्टीने ते मोठे आहेत. दिसायला लहान असेल तर माझं वय 45 आहे, पण मी लहान झालो. आता आपण वाढदिवस बर्थडे साजरा करतो ना, हे कमी होत चालले, त्याचं उदाहरण नाही. हे मोठं झालं म्हणून त्याच्यासाठी बर्थडे नाही आहे. असं ते बर्थडेचा विषय आपल्याकडे नाही आणि ते विषय याच्यात घेऊ पण नाही. कारण कळालं तर ते विषय घेऊच नाही. हे आपल्या दिवस याच्यातून कमी होत चाललंय. कसं कमी होत जाईल? का त्याचा धावा कवा येईल, आपल्याला कवा घेऊन जाईल सांगू शकत नाही. क्षण भंगुर नाही भरवसा. या देहाचा काय भरोसा आहे? आज आहे उद्या नाही. उद्या कशाला इथून खाली उतरतो नाही उतरता, शाश्वती नाही. म्हणून भगवंताला शरण जा तुम्ही. आता इथे महाराज बाबा पण आलेले आहेत. लगत तुम्हाला प्राप्त करून का मुखी नाम अति मोक्ष, लगत मोक्ष. म्हणजे तुम्ही उद्याची वाट पाहू शकत नाही, पण ते पण घ्यायला पाहिजे आता तसं मनापासून. तर काही नावापुरतं घेतात, नाव म्हणजे प्रसिद्धीसाठी. आणि याच्यामध्ये कीर्तन प्रवचनामध्ये जास्त ते चालले. मी महाराज केव्हा होतोय, कारण समोरचा दिसतो ना, काय महाराज झालाय, लगेच उद्यापासून पाठीला चालू झाली. अहो त्यावर श्रम पण केलेले आहे, काही काही घेतलेले आहेत, काही काही नाही घेतलेलं. पण जो जाणे तो गुरु का बच्चा. म्हणजे ओळखण्याची पात्रता सुद्धा ती आहे, पण ती तुम्ही प्राप्त करून घेतली पाहिजे. सद्गुरूंना विचारून घ्यायला पाहिजे. सद्गुरू वाचून सापडे ना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. का सांगितलं आधी आधी? का ते जे समजून सांगतील ते इतर आपलं भावबंदी सुद्धा सांगू शकत नाही. आपलं वडील सुद्धा सांगत नाही. श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला तेच सांगत होता. मी कोणाला आई वडिलांना सांगितलं नाही, माझ्या सख्या भावाला सांगितलं नाही, पण अर्जुना मी तुला सांगतोय, लक्ष देऊन ऐक. काय सांगत होतो? अर्जुन तू ऐकणार आहेस, तू समजून घेणार आहेस, म्हणून तुला मी हे सांगतोय. तरी सुद्धा मग त्याला पण सुद्धा झाला रणांगणामध्ये गेल्यावर. का भगवंता सांगतं मला दोन्ही सैन्याच्यामध्ये ने तिथे उभा कर, मी बघतो मला कोणाशी लढायचं आहे ते. पण तिथे गेल्यावर पण सुद्धा त्याला सर्व माझे आणि मी आणि माझे हे सर्व दिसायला लागले. माझे भाऊ, माझे काका, माझे सुरते, माझे गुरु, माझे आत्ते गुरु, सर्व तेच दिसायला लागले. तरी भगवंत सांगतो तू ते सोडून दे, मारणारा तू नाही, तू फक्त निमित्त आहे, तू मला शरण ये फक्त. तरी आपण त्याच्यावर दुर्लक्ष करतो. आता ही ज्ञानेश्वरीची उत्पत्ती कुठून आहे? गीतेमधून आहे. गीतेचे उत्पन्न ऋषींच्या पासून आहे, म्हणजे महाभारतापासून ती हे झाली. आपल्याला हे गीता समजत नाही, म्हणून ज्ञानेश्वरी माऊलींनी प्राकृत भाषेमधून आपल्याला मराठी याच्यात संस्कृतमध्ये करून दिली. का जेणेकरून हा जड जीवाला सोपी जाईल, समजायला, सांगायला, कळवायला. कारण पूर्वी शिक्षण वगैरे नव्हतं, आता भरपूर डिग्र्या वगैरे घेता येतात. याच्यावर नवे नवे नको ते धंदे पण करतात. म्हणजे जे आपल्याला माहिती नाही धंदे ते याच्यावर सगळे आहेत.
निर्मिती सर्व तुम्ही समजून जर घेतलं तर सर्व याच्यापासून हे उत्पन्न करून घेतात, माहिती करून घेतात. हल्ली बाहेर देशाला ही ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये घेतात हे करून, का तिथं म्हणजे मराठी हिंदी काय समजत नाही ना, म्हणून इंग्लिशमध्ये. एवढं गुह्य ज्ञान याच्यामध्ये आहे तरी आपण घेत नाही. पण जो घेईल तो सुटला. समजून घ्या, खरोखर हा म्हणजे पुण्य तुम्ही तर इतरांना देता सुद्धा आणि स्वतः सुद्धा घेतात. खरोखर भाग्यवान आहे तुम्ही डावी गावचे लोक, तर तुम्ही हा एकट्याचा विचार नाही केला. तुम्ही सुद्धा एकट्याचा विचार करू शकत होते, पण नाही. तो कळवला आहे ना, तो नाही राहू. बाबाई सुद्धा मागे अनेक महाराज मध्ये घडवले. आपले आनंद साम्राज्याचे अध्यक्ष तुकाराम महाराज पाटील इथं आहेत. अधिक मासाचा कार्यक्रम केला जाईल, पण एवढे आपल्या समोर माणसं आहेत, भरपूर असे महाराज आहेत म्हणजे आज ते बाबांना सुद्धा लांबूनच म्हणजे काय, जेणेकरून ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकतो ना त्यांना विसरू नका. श्रीपाद बाबा रामदास बाबा सुद्धा तेच सांगायचे, भाऊ मला विसरलं तरी चालेल, पण त्या तत्वाला, त्या गुह्य ज्ञान जो आहे ना त्या ज्ञानाला विसरू नका. का विसरू नका? तर ज्ञानात जर विसरले तर तुम्ही मुकले त्या सुखाला. सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यावर अधिष्ठान पाहिजे. तुम्हाला जर त्याच्यावर अधिष्ठान नसेल, चालता बोलता तुम्हाला साधू संत ओळखतात, बाबांना माहिती आहे. जर दृष्टी जर लावली ना, दृष्टी एकमेकांकडे दृष्टीने बघितलं ना, तर साधू ऑटोमॅटिक साधक ओळखला जातो. याचं साधन चिंतन किती आहे? चिंतन हेच करत नाही, प्रवचन कीर्तन. बाबा सांगायचे, बेटा कुछ बनने का मत सोचो, बनेगा तो बिगडेगा. म्हणून चिंतनावर जास्त जोड देत चला. बाबांना का तेवढं हे सांगायचं यावं आता? त्यांना पूर्वी माहिती होतं ते याच्यामध्ये गुरपडले जातील, याच्यामध्ये गुरपडले जातील. हा मोह आहे. हे कार्यक्रम करणं सुद्धा याच्यामध्ये मोह मध्ये अडकला ना, नुसतं कार्याच्याच मागे लागणार. बघा तुम्ही का मानधन पण भेटतंय आणि शिवाय अभ्यास करण्याचं नको करू. आता युट्यूब भरपूर चालू झालंय, थोडं हे ऐका थोडं ते ऐका, पण वास्तविक जे आपल्याला साध्य करायचंय ते म्हणजे चिंतनामध्येच करायचंय. कसं चिंतनामध्ये करायचंय? चिंतन जर तुम्ही केला, जे हे वास्तव काय सांगते काय ते तुम्हाला लगेच अनुभवला येते. नाही, हे याच्यात जे वाचलं जातंय, जे बोललं जातंय ते बरोबर बोललं जातंय. का? त्यांनी ते अनुभव घेतलेले असतात. पण जेव्हा आपण बोलतो ना, काही मंडळी ज्यांना माहिती नसते ना, मी असंच म्हणेन, माहिती नसते ना, ते म्हणतात महाराज तुम्ही प्रवचन तिथं करता. आपण म्हणतो हो केले काय ना, होत म्हणणार. मग तुम्हाला साक्षात्कार झाला का? देवाची ओळख झाली का? मग आपण काय हेच न बोलणारच म्हणजे जो जाणकार असतो ना तो शक्यतो नाहीच बोलणार. मग भाऊ मला तुम्ही सांगा, मग त्याच्यावरून आपल्याला समजतं तुम्हाला किती हे झालं. काही का नाही या वाटत असेल, पण ते नाही या करायला पाहिजे. का नाही माहिती ना, खरोखर तुम्ही चिंतन करा. ऑटोमॅटिक जिथे तुम्ही श्रवण कराल ना तिथे तुम्हाला ऐकायला भेटेल. अरे याला स्वरूपाची ओळख म्हणतात का? याला देवप्राप्ती म्हणतात का? हा तर मी माझ्या विषयातून येऊन गेलेला आहे. तेव्हा मग आपल्याला माहिती पडतं. म्हणून काय करा, तुम्ही खूप चांगले लोक आहेत का तुम्ही श्रवण करतात. मी पाहतोय ठराविक माणसं जेवढी इथे जमली ना, अजून काही आली नाही. खूप मला म्हणजे आनंद वाटतो. का आनंद वाटतो? का आमच्या सासरे भाऊंकडे सुरुवात म्हणजे तिथून झालेली आहे. मी ऐकतोय का आम्ही जेव्हा पण ट्रिपला जातो, महाराजांच्या पाठी फिरतो ना, तेव्हा त्यांच्या विषयी निघाला जातो का आमची सुरुवात इथून झालेली आहे. नाही तर मला काय माहिती,
तर तुम्हाला वाटेल सासऱ्यांचं नाव घेतलं म्हणजे जी उत्पत्ती जिथून झाली त्या उत्पत्तीचं स्थान तुम्हाला मी सांगतो, म्हणजे ओळख करून देतो, आठवण करून देतो. आज ते सुद्धा असं ना, त्याला सुद्धा खूप आनंद झाला असता. का? कुठलाही माणूस असू द्या, मी असो तुम्ही असो, जर तुमच्या हातातून कुठल्याही मुलाला कुठलं काम सांगितलं आणि त्यांनी जर ऐकलं आणि ते यशस्वी केलं त्यांनी, तुमचा अभिमान वाटतो. काय पोराला संगत लावली चांगलं येते, हे त्याच्या मागचे आहे. म्हणून जेवढं तुम्ही कार्य कराल एक दृष्टाने ते खूप मोलाचं आहे. इथं आपण संपत्ती धरून बसलोय. रावणाची एवढी लंका सोन्याची रावणाजवळ राहिली का? नाही राहिली. ती रावणाची होती का? नव्हती. भगवंताचा भोले शंकराचा जेव्हा विवाह झाला ना, तेव्हा पार्वतीला वाटले त्याने आणलं डायरेक्ट स्मशानभूमीवर. 5-6 दिवस 8-10 दिवस काढले. पार्वती पाटील म्हणे, का हो स्वामी, हे आपलं घर आहे का? हो, हेच आपलं घर आहे. अशा ठिकाणी आपण राहायचं, हाच माझा घर आहे. तेव्हा त्यांना थोडा विचार करावा लागला, काहीतरी आता हे करायला पाहिजे. त्या घरवालीला दुखी नाही करावं वाटत. तुम्ही काय झालं, आम्ही काय झालं, जेवढं आपल्या हिशोबात होईल तेवढं थोडं हे करायचं. तेव्हा त्यांनी म्हणतो तो आपला कोणाला जे लोक पूजा करतात ते काय नाव लक्षात नाही, विश्वकर्माला बोलवला. विश्वकर्मा त्या काळाचा म्हणजे 1 नंबर कारागीर. त्यांना बोलवलं, त्यांच्याकडून ती नगरी बांधून घेतली. जशी पाहिजे तशी त्यांच्या त्यांना या दिली, तुला जशी बांधायची तशी बांधा. तेव्हा ती सोन्याची नगरी विश्वकर्माने बांधली. आणि ती बांधल्यानंतर नारायण आले म्हणजे तेव्हा तुम्हाला असं डायरेक्ट प्रवेश करता येणार नाही का? इथे तुम्हाला हे करावं लागेल, वास्तुशांती करायला लागेल, तेव्हा तुम्हाला प्रवेश करता येईल. वास्तू हा एक राक्षस होता. विष्णू देवाने त्याचा वध केलेला आहे. तेव्हा वध केल्यानंतर त्याला तो उपशाप म्हणून किंवा त्याला दुसरा काय शापमान म्हणजे जाता जाता काय तेव्हा तो सांगा, जेव्हा कोणी तुला नवीन घर बांधेल, वास्तू बांधेल, तिथे तुला स्थान आहे म्हणून तिथून या घराची वास्तू म्हणून एक पूजा केली जाते. त्याला प्राधान्य दिले तर बोलवलं, त्याला वास्तूला बढती कोण बघायचं तुम्ही सर्वकडे फिरतोय, तर त्याला असं कोण भेटत नाही. आणि त्याला फक्त हे मैताचं याचं 13 दिलं काय तर ते बळ चालत नाही. असं त्याला एक ब्राह्मण म्हणून रावण भेटला. त्या रावणाला बोलवलं आणि त्या रावणाला तिथे त्यांनी हे दिले. आता पूजा वगैरे झाली म्हणून बोले शंकर बोले, आता दक्षिणा काहीतरी द्यायलाच पाहिजे. दक्षिणा सुद्धा तसं जा गडकेला जा म्हणजे मुखाने म्हणजे काहीतरी बिनमुख पाठवावंच नाही. कुठलंही कार्य केलं तर भट्टाला तो खर्चाने काही द्यायचं दान, पण ते दान दिलंच पाहिजे भट. तो पण मागत नाही. म्हणजे मी तुमचा भक्त आहे आणि मी मागणं म्हणजे उचित नाही. तुम्ही जे देत त्या नाही, तू काहीतरी माग म्हणे, काही माग ना. मला काय कशाची गरजच नाही मागायची, माझ्या भरपूर अपाट आहे. तरी पण तुझ्या मनात काय असेल ते, तो पण एवढा या होता भरतीला इकडे विधी करतो, पण इकडे सर्व त्याचे लक्ष काय माग आहे काय हे त्याचं मन हे इच्छा तर होती त्याची. तरी भगवंत आता तुला मनात काय असेल तर ते सांग का, म्हणजे माझ्या मनात ही याच आहे, ही वास्तूच बोलतो माझ्या मनात फिरतंय. तिथंच लगेच तथाच तू केलं. आता आपल्या घरवालीसाठी घर बांधलेला दुसरा कोणाला दिला घरवाली काय शांत बसेल का? माझ्यासाठी बांधले आणि तुम्ही कुशाल त्यांना दिली रावणाला. तिथे पार्वती मातेने सुद्धा त्याला शाप दिलेला तर तू ह्या वास्तूमध्ये सुख शांती नांदू शकत नाही. तेव्हा ती
शांती नांदू नये म्हणून त्याला शाप दिलेले ना, तेव्हा हनुमान होऊन ती जालाली कोणी, चालली कोणी, हनुमंतांनी नाही झालेली, सीतेने झालेली. पार्वती. हनुमंताला जेव्हा हनुमंताला हे केलेलं आहे काय का पुढच्या जन्मात मी यावणार आहे, कोण भोले शंकर, तर माझा आता काल आलेला आहे का दुसरा जन्म घेण्याचा, मी दुसरा जन्म घ्या, मी काय करू. पार्वती म्हणते मी काय करू, मला पण तुमचं नाही होते, मला पुढचा जन्म हनुमंतच आहे, तुला असं येता येणार नाही, काहीतरी नाही, पण मी तुमच्या वाचून राहू शकत नाही, कारण 7 जन्माचं फेरं घेतलेले आहेत, मला तुमच्या बरोबर येणार. तेव्हापासून ती हनुमंताची शेपूट म्हणून सीतामाता आलेली. आपण म्हणतो हनुमंतानी लंका झाला, लंका ही सीतेनेच झालेली का, शेपूट होऊन ती हनुमंताच्या पाठी आलेले, म्हणजे भोले शंकराचा. हा भोलेनाथ हे महादेव आहे, महादेव हे कोण शंकराचे अंश आहे, ही भोलेनाथाची आहे, म्हणून ती लंका झालेली ना, ती सिद्धी मातेने झालेली. आपण म्हणतो सोन्याची लंका हनुमंताने झाली, हनुमंताने ही सिद्धीने झाली. बघा कोणाचं कार्य असं कुठं फिरतील, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला या पुण्य साठा करायचा, याचा जर पुण्य साठा केला नाही, खूप गफलत आहे, खूप एवढी गफलत आहे का पुढचा जन्म तुम्ही काय प्राप्त कराल, काय होऊ शकाल हे सांगू शकत नाही. जे तुम्ही शेवटच्या क्षणाला तुमच्या मनात काय जे आहे त्यानुसार तुमचं पुढच्या जन्माचं नियोजन ठरलं जातं. अहो भोले शंकर नुसतं सासऱ्याच्या घरी एक सभा होती, सासऱ्यांना कोण यायला लेट झालं, त्यांनी चिंतनाला बसले जागेवर आसनावर चिंतनाला बसले, लेट झालं तरी पण त्याला काय हे सुचत नाही, कोण त्याला जागृत पण करत नाही, आणि कोणी तसा सहसा कोण जागृत त्यांना करू पण शकत नाही. ज्या चिंतनाला जसं बसले तिकडनं सासरी भाऊ आलेच, सासरी भाऊ आले, सर्वजण मंडळी. आता एखादा महाराज आले तर आपण काय सर्व आदर सत्कार करतो, तसं त्यांना कोणी सर्वही आदर सत्कार केला, पण भोलेनाथही उठले नाही, कारण त्याला माहितीच नाही केव्हा आले, तर ते चिंतनामध्ये मग्न होते भोले शंकर. इथून त्यांना ते वाईटच म्हणायचे, काय म्हणे नको ते बोलायला लागले, कारण त्याचा अवतारच तसं होतं. अंगाला राख वगैरे लावायचं, कपडे कुठलं घालायचं तर हत्तीचं चांगलं, गजचम चर्म व्याघ्रांवर ना, गळ्यामध्ये वासुक्या म्हणजे मुंडक्यांचं वासुक्या, आणि याचं पण रुद्राक्षचं, हातामध्ये डमरू, काय म्हणतो दिसतो तसा, जर काय सुंठ पावडर काय तर लावण्याचं ना, आता एवढं पदार्थ निघले काय आहे का नाही, सासऱ्याच्या घरी आल्या नाही ना. पण ह्यो सगळा प्रकार तिथेशी झाल्यानंतर पार्वती मातेला एक निमंत्रण आलं, तर सासऱ्या बुवाई आपल्याला पूजा ठेवलेली, पूजेला बोलवलेलं आहे, पण महादेवाला बोलत नाही, आमंत्रणच नाही त्या दोघांना, त्या दोघांना आमंत्रण दिलं नाही. आणि हे लोक वरती आता सर्व देवलोक वरून विमानात जातात, की पार्वती माता बघते हे सर्व लोक चाललेत कुठे इकडे. पार्वती माता एकानं विचारलं का हो कुठं चालल्यात, म्हणजे दक्षच्या इथे, तुमच्या बापाकडे. आमच्या बापाकडे काय विशेष तब्येत पाणी काय बरोबर नाही, तिथे मोठं दक्षिणी आपण केले, मोठी पूजा ठेवलेली आहे. असं काय मग आम्हाला माहिती नाही, तुम्हाला कसं माहिती, तुम्हाला सांगायला पाहिजे, पहिले मी मुलगी आहे, जावं आहे, जावाने तर पाहिजे नाही, कुठं आम्हाला तशीच आली महालामध्ये, म्हणे का म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे काय, म्हणजे तुमच्या सासरीच्या इथं
काय आवड आहे, पूजा आहे. म्हणजे माझ्या सासरी म्हणजे गोडी लावायची असेल तर म्हणजे अशी लावायची. तुमच्या सासरीच्याकडे पूजा ठेवलेली आहे, आपल्याला जाणं आहे. माझ्या बापाकडे सांगितलं तर बरं तेवढं योग्य नाही वाटणार. तुमच्या सासरीकडे पूजा ठेवलेली आहे, आपल्याला जाणं आहे. जाणं आहे पण माहिती नाही कसं, मग जायचं कसं, कुठल्या दिवशी काय व्हा काय नाही. आजच आहे म्हणे, आज आहे ना आमंत्रण नाही, मग जायचं कसं. अहो घरच्या माणसाने कुठे आमंत्रण पाहिजे का जावं नाही म्हणजे जावायला तर मेन विषय सांगितलं पाहिजे. निदान कानावर तरी घालवलं पाहिजे, तुम्ही या, मला तेवढं थांबायला जमणार नाही, बाकीचं आमंत्रण पण आहे म्हणजे नाही जायचं. नाही जायचं मग मला जायला आहे आता नाही, तुम्ही सुद्धा जाऊ शकत नाही. का नाही नाही म्हणजे तसं परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे का परिस्थिती राहिली नाही म्हणजे मागे मी याला गेलो बैठकीला सभेला, तिथे मी चिंतनाला बसलो होतो. तिथे तो मला नको नको ते काही बोल, तुझं सासरा म्हणजे तुझे वडील काही काही बोलले, तिथून त्यांचं आणि माझं जमत नाही, तिथे जाणं योग्य नाही. आणि जर त्यांचं प्रेम असतं तर त्याही आपल्याला आमंत्रण केलं असतं बैठकीला या, किंवा तुम्ही सुद्धा या कार्याला हातभार लावा म्हणून. बघा आता आपल्याकडे आहे ती या गाव पण आला हातभार लागतो जर 4 माणसं आले. काही काही समज घेतात, जावायचं काम करून घेतात. काय ज्याची जशी बुद्धी तशी त्याचा विचार नाही का, ज्याची जशी बुद्धी तसे विचार असतात ते. का कारण घरोबात म्हणजे नातं जर चालवायचं असेल तर एकमेकाला सहाय्य तर करणंच आहे नाही का. तुम्ही जसा विचार कराल तसं त्याच्यावर. म्हणजे पार्वती आपल्याला बोलवलं ना, जाणार बघ तुला जायचं असेल जा, मी काय तुला सांगत नाही जा म्हणून. तिथं काय झालं तर बोलतो मला सांगायचं नाही. गेली पार्वती गेली तर यांनी काय सांगितलं, जा नंदीला सांगितलं तू जा आणि तू फक्त पाठीमागे जा, पार्वतीला सहकार्य कर, तिला घेऊन जा. तिथे पुढचं भक्त तिथे गेली पार्वती, एवढा धुडुदला नंदीच्या पावलाने. दक्ष सुद्धा पाहत राहिला कोण आले म्हणून, कोण आले. फक्त दक्ष फक्त तर आणि हे आले म्हणे, तिला बोलवलं कोणी. मंडपात आला, मंडपात पाहिलं पण नाही तिच्याकडं. ती पण समजून गेली मुलगी पार्वती माता की बाबा माझ्याशी असं वागतात, माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं केलं. बरोबर हे जास्त झालेलं दिसतं. हे पार्वती मातेला कळालं. नंतर ती तशी आईला भेटायला गेली. आई सुद्धा काय बोलत नाही, काय मावशीकडे गेली, कोणी ओळखच देत नाही. जसं काय जणू नवीन पाहुणा आलेला आहे, कोणाच्या ओळखीचाच नाही असं. तेव्हा पार्वती माते ती तशी एक त्या भावनामध्ये आपला देह त्याग करण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो देह त्याग ते करणारच. आणि त्याच्यामध्ये त्या भावनामध्ये उडी सुद्धा टाकलेली पार्वती मातेने. त्याग केला, देह त्याग केला तिथेच. तसंच नंदिनी तिथे सुद्धा त्यांना पावलं नाही, नंदीला सुद्धा ते पावलं नाही. नंदिनी तिथे त्यांना शाप दिले, भरपूर जणांना शाप दिले. काही जण कोणाला भाव दिला नाही तर बघा कोण कसं गेलं. असं त्याला नको जे छेदत होतं ना, त्यांना सुद्धा नंदिनी शाप दिलेले, ब्राह्मणांना सुद्धा शाप दिलेले. ब्राह्मणांना सुद्धा शाप दिलेला आहे का, ब्राह्मणात सुद्धा तुला माकराचं म्हणजे बकऱ्याचा टोन बसेल, तिथून त्याला या ब्राह्मणाने दक्षाला तर तुला ब्राह्मणात घ्यायला यावं आणि तुला तत्वज्ञान होणार नाही, हे सुद्धा शाप दिलेलं आहे. कुणी नंदिनी. हे सर्व प्रसंग सांगल्यानंतर त्या ब्राह्मणात जे दक्षिणा घेतात ना, दक्षिणा ठीक आहे पण ते एक प्रबोधन म्हणून दक्षिणा नाही, ते त्यांचा पोटासाठी जास्त निवारण करतात. हे त्यांना ब्राह्मणांना शाप दिलेलं आहे. कोणी नंदिनी, तुम्ही हाती घ्या म्हणून. आणि हे प्रसंग त्यांना भोलेनाथाने त्यांना ते जाऊन नारद मुनी
जाऊन सांगितलं म्हणजे तिथे जाऊन असं असं झालेलं आहे. मग आता काहीतरी करावं लागेल. भोलेनाथाने मग खूप या केला, त्या हवनाचा जो तिथे हे केला होता यज्ञ. त्याचा नको ते नाश केला सर्व. म्हणजे तिथे अनेक प्रकारचे तिथे म्हणजे जीव गेले, म्हणजे तिथे अशुभ झालेले. तेव्हा भोलेनाथाने खूप राग येईल ना, विसरलेले झाले ते, त्यांना नको ते सण नाही झाले. मग आता हे शुभ कार्य कसं करायचं, तेव्हा भगवान विष्णूंना त्याही हे केला प्राचारण, तर तिथे तुम्ही जावा आणि तिथे त्यांना काय करा, त्या हवनामध्ये दक्षला वगैरे भरपूर शापाशाप झालेले ते तुम्ही जर समजून सांगा. तेव्हापासून तिथून ते दक्षला हे केलं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करायला पाहिजे, त्या भगवंताला हे करायला पाहिजे, हरीला आठवायला पाहिजे. हरी आपल्याला दिसत नाही, हरीची मूर्ती दिसत नाही. हरीची मूर्ती कशी आहे, जशी तुम्ही मनामध्ये या कराल तशी हरी असा दिसणारा नाही तुम्हाला. हरी असा सहसा सर ना दिसणार. त्याच्यासाठी चिंतनाची तुम्हाला खूप आवश्यकता आहे, तुम्हाला नाही मला सुद्धा. का तर जोपर्यंत आपल्याला तो साध्य होत नाही ना, तोपर्यंत हेच करायचं आहे आपल्याला. साधनाचे सार मंत्र बीज हरी, त्या हरीलाच आठवण्यासाठी हे सर्व कटाटोप आहे. हरीला आठवलं म्हणजे तुम्ही मोक्षाला प्राप्त झालेले आहेत, नाही का. आता हरिपाठ वगैरे बघा होतोच आता रोज. महाराजांनी सुंदर हे नियोजन केलेलं आहे. एका महाराजांनी केलेलं का नाही, हे सर्व मंडळी आले, तुम्ही आता सर्व हे केलेले. पण याचा उद्देश काय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकार आहे. बघा एवढ्या मोजक्या वयामध्ये जे अनेक महात्मे होऊन गेले. आता बाबाई खूप अनुभव घेतलेले. आता एवढं वर्ष म्हणजे बाबाई एवढं केले ना, बरोबर. आम्ही आठवण काढतो तेव्हा जेव्हा जेव्हा जो प्रसंग येतो तेव्हा बघा आपल्या गावाचा सत्ता आला तर 4-5 महिने आपल्याला ती त्याची सावड लागते. आता अधिक महिना आलेला आहे, काहीतरी नियोजन केलं पाहिजे. पण एकट्याचा केलं नसतो, खूप मेहनत आहे त्याच्यात. आपण प्रवचन करून कीर्तन करून जाऊ, पण याच्या पाठीमागे खूप अट्टास आहे. काही काना वाटत खरोखर अट्टास आहे, केल्याने माहीत पडतो. त्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर त्या रस्त्याला काय अडचण आहे तेव्हा माहिती पडतं. तुम्ही आम्ही सहज प्रसाद खाऊन जातो. आता हे ज्ञान प्राप्त झालं आपल्याला, होतंय. जेवढं तुम्ही श्रवण कराल तेवढं, पण हे फक्त तुमच्यासाठी आहे का हो, सर्वांसाठी आहे. काय म्हणतात त्याही करणार केले ते करतील असं नाही, ते तुमच्या भाग्यात नाही, तुमच्या सुद्धा आहे. पण तुम्ही याल तेव्हा भगवंत सांगतात, याले लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे म्हणता. तिथे सर्वांना स्थान आहे. काय स्थान आहे तिथे, मनुष्य जन्माला तो खरोखर मनुष्य जीवच हा असा आहे का सुखाला प्राप्त होऊ शकतो. इतर जीवनामध्ये हे सुख प्राप्तीची याच नाही. इतर प्राण्याला ते सुख काय आणि दुःख काय याचे याच नाही, काय माहितीच नाही किंवा ते त्यांच्यापर्यंत तेवढं हेच नाही. तसं भगवंत मुंगीपासून तर ब्रह्मदेवापासून भरलेला आहे. पण विशेष म्हणून हा मनुष्य देहाला हे दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. का मनुष्य देहाला प्राधान्य, का मनुष्य जीवच हा असा आहे का भगवंत प्राप्ती करून घेऊ शकतो. प्राप्ती नाही करून घेऊ शकतो, स्वतः भगवंत होऊ शकतो. तूच देव आहे, फक्त ओळखला पाहिजे. ओळखीला आधी धन्य तो संसारी. संसारामध्ये जर ओळखला तर तो धन्य आहे. काही लोक बघा ते मुद्दाम ते विषयावर काय येतात काय माहिती, ते म्हणजे ऑटोमॅटिक त्यांच्यावर हे होतो, आघात होतात एक प्रकारे.
हे नवग्रह जे फिरतात ना, एकामेकांचे आधार होतो, जेव्हा स्फोट होतो ना, त्याची स्पंदनं काय आहे? इतरांना खूप त्रास होतो त्याचा. भूकंप झाला तर बघा किती त्रास होतो. हे त्याचीच यारी घडते. हे कलियुगामध्ये असंच चालणार आहे. तुम्ही आता इथे मोजकीच आहेत, गावात भरपूर आहेत. का सर्वांना हा प्राप्त आहे, पण विनमुख आहे का तो अनन्य नाही, भगवंताला आठवत नाही किंवा भगवंताबद्दल त्याच्याविषयी हेच नाही. आपलं काम भला, बायको भली, पोरा भली, बस खाओ पिओ ऐश करो. अरे पण तुझा जन्म त्याच्यासाठी घेतलेला आहे ना, तू त्याला वचन देऊन आलेला आहेस. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी शरण सेवा साधावया. मग साधतो का आपण? नाही साधत. किती वेळ? म्हणजे अखंड 24 तास, रात्रंदिवस. जन्माला आला तर म्हणतो केव्हा केव्हा, जेव्हा आईच्या उदरातून जन्माला येतो तेव्हा सांगतो की केव्हा वचन केलं, लगेच विसरला. अहो जेव्हापर्यंत तू गर्भामध्ये होता, आईच्या पोटामध्ये तू 9 महिने 9 दिवस होता, तेव्हा तू भगवंताला आठव करीत होता. तेव्हा खूप विनवणी करत होता, नको ते करेल, आठविणं पाय हा माझा नवस. ते पण किती रात्र आणि दिवस, म्हणजे खंडनच नाही. तुकाराम महाराजांची सुद्धा ती अवस्था होती. फक्त त्यांचं ते विनमुख कवा असतं, जेव्हा जांब आणि यायचं ना, तेव्हा त्यांचं नामस्मरण, तेव्हा खंडन असतं. आपलं सुद्धा तेवढंच आहे. दिवसाला 24,600 वेळा जप होतोय. 21,000 नाही का, 21,600 वेळा. म्हणजे काहीच मानकरीत ते नाही, त्यांचं पण आहे. पण ते सुद्धा पण केव्हा, जेव्हापर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत. मुलं शाळेमध्ये जातात, कुठपर्यंत ते धडे गिरवतात. जोपर्यंत त्यांची पूर्ण ओळख होत नाही, तोपर्यंत पूर्ण माहिती होत नाही, तोपर्यंत त्याला हाताला धरून गिरवायला लागतो. मी एकदा का त्याने गिरवता आलं का सांगावं लागतो का? नाही. फक्त मग काय करायचंय, जसं पुढे बसलं का लगेच ते ऑटोमॅटिक चालूच आहे. फक्त त्याला शरण जा आणि काय कर, आपलासा करून घे. आणि जन्माला आल्यापासून तू लगेच हा कलीची हवा लागली तर लगेच तो विसरला. म्हणजे केव्हा हा कलीचा वारा लागताना तिथून आपल्याला त्याचा विसर झालेला पडलेला आहे. त्यातल्या त्यात लगेच सुईन डोकरीने आपली नाक काढलेली, तिथून भगवंताचा ना आपला नाता तुटलेला आहे. म्हणजे यांना कशी माहिती, याच्याने माहिती झाली. बाबा सांगतात म्हणून आम्हाला माहिती. बाबाही सांगितलं, आम्ही याच्यात बघितलं नाही, म्हणे हेच आहे तेच आहे. बाबाई बद्दलच सांगितलं का? नाही, जे शास्त्रात आहे ते सांगितलं. जेव्हा आपण शास्त्र काढलं तेव्हा पाहिलं, तेव्हा आपल्याला हा बरोबर सांगितलं, तेव्हा आपला खास विश्वास पडला, नाही बरोबर आहे. तेव्हा खरा मग आपल्याला ती गोडी लागते ना. मग बघा काही बोलतात वेडाच झाले, याच्यासाठी वेडाच व्हावं लागतं. एकदा का समजून घेतलं आणि समजलं ना, त्याला लोक वेडच म्हणणार. म्हणजे याला काय काम धंदा नाही का, पोराबाला नाही का? आणि तुझी चिंता त्याची सर्व आहे, नको केलं करू कोणत्या गोष्टीचा. आणि खाण्यापिण्याचा विचार तो करतोय, त्याने सर्व सुविधा केलेली आहे. कुठला पक्षी सुद्धा आजपर्यंत उपाशी राहिलेला नाही. कुठला पक्षी आणि कुठला जीव सुद्धा उपाशी राहिलेला नाही, त्याने सगळी सुविधा केलेली आहे. एकदा पार्वतीने या एका भोलेनाथांकडे येऊन तुम्ही एवढं सर्वांची या करतो, रक्षण करता, जे काही जीवजंतू आहे त्यांचं काय, म्हणजे मी पाहतोच. एका नदीमध्ये एका प्राण्याला एवढं घालतो पॅक करून, त्या डबीमध्ये जेव्हा टाकत असताना त्याला त्या कपालाला जे अक्षता पडलेले होते, ते अक्षता नेमका ते पॅक करताना त्याच्यामध्ये पडलेले. जेव्हा म्हणजे आज कोणाला केलेलं बघतो, जेव्हा डबी उघडा जाते तेव्हा बघते ते सुविधा तो भगवंत केलेला. कुठल्या जीवाला तो उपाशी ठेवत नाही. आपला भक्त याच्या मागे चाललेला आहे, धन संपत्ती जमा करण्याची. आपल्याला जे जमा करायचं आहे ना, ते जमा करतच नाही.
आपण सगळं व्याज चढवून घेतो. हे व्याज आहे, आपण जे बाकी उडला करतो ना, हे व्याज आपल्या अंगावर चढवून घेतो. हे चिंतन केलं त्याचा हे आहे, व्याजा सकट पूर्ण हे करतोय. आपल्याला गोडीत ती नकोय. सहज कोणी कार्य केला तरी भुवांचा कार्य भुवा बघतो, भुवा नाही बघू शकत. अहो सर्वांचं कार्य ते. आता हा भगवंत सर्वांसाठी आहे काय, फक्त भुवांसाठी आहे? सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी येतो. कारण तो वाटच पाहत असतो. आता बघ, आता स्थापना झालेली कमरे रूपात येऊन वाट पाहतो तुमची. तो वाट पाहे उभा भेटीची आवडी, हा कृपाळू तातडी उतावीन. कमरेवर हात देऊन उभा आहे तुमची, कोण कोण येतो म्हणून. त्याला माहित नाही का तुम्हाला किती वेळ आहे. अहो जेवढा वेळ तुम्हाला चिंतनाला नाही लागत तेवढा वेळ तुम्ही दुप्पट टीव्ही मोबाईल मध्ये घालवता. नाही म्हणे आता ही सिरीयल बघली का मी जातो कीर्तनाला, जातो हा मॅडम. अहो तोपर्यंत माया तुमची पुढे दुसरं काही ना काही रूप दाखवते तुम्हाला. हा अनुभव आहे, अनुभव सांगतो मी पण माझं सुद्धा. तुम्हाला वाटत तुमचीच आहे, सर्वांना ते दोष आहे. तुम्ही ज्याच्यावर जेवढे हे कराल ना तेवढे या. तरी कलीची आवड तशी आहे. तुम्हाला जे पाहिजे असेल ना त्याला आरू, फक्त तुम्ही त्याच्यापासून विमुख झालं तर कली तुम्हाला आरवा आलाच. चांगल्या कार्याला तोच आरवायला. भगवंताला त्यांनी शाप दिलेला आहे कलीनी, की तुझे भक्त जे जे अनन्य असतील ना ते माझे पक्के पीवर दुश्मन असतील, आणि जे नको ते कार्य करतात ना ते माझे अनन्य शरण भक्त असतील म्हणून. का त्यांना कलीला तेच पाहिजे असतं, त्याला ही सेवा नको आहे. जेवढं तुम्ही याच्यावर आरूढ राहाल ना तेवढं भगवंत आपल्या बरोबर आहे. कलीचे लक्षण काय, नको तिथे नाही, तुम्हाला नको तिथे ठेवू. आता याचे खाली उतरलं तर लगेच आपला विषय कुठल्या कुठे जाते बघत नाही. म्हणून सद्गुरू सांगतात तर तुम्ही काय भगवंता सद्गुरूला ओळखा. सद्गुरूला ओळखण्याची जी क्रिया आहे, सद्गुरू जे ओळख करून देतात ते भगवंताला ओळख करून देतात, भगवंताशी एकरूप होऊन देतात. आणि जो भगवंताला एकरूप झाला ना, अरे ते कार्य कुठेही करा असो, त्या कार्याला किती लांब आहे किती दूर आहे, खिशात काय आहे का. काही मंडळी बघा, आता आम्ही फिरतो ना, सर जर विचार केला भाऊ आज मला जमणार नाही काय थोडी आहे, महाराज म्हणतातच तुम्ही या फक्त निघून. का त्याला माझे नियोजन पुढे आहे ना. कारण प्रत्येक दिवस सारखं नसतात, प्रत्येकाला प्रत्येक दिवस सारखं नसतात. केव्हा कभी खुशी कभी गम असतात. पण त्याच्यावर सुद्धा जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला भगवंताशी अनन्य राहायला लागेल. का राहायला लागेल, सुखाला प्राप्ती होण्यासाठी. तुम्ही जर सुखाला प्राप्त झाला तर देवच तुम्ही झाले. का तुम्ही देवाला पाहायला जातात, जेव्हा तुम्ही देव होऊन येता ना तेव्हा ते घरच्या माणसाने सुद्धा तो आनंद ना म्हणजे मागतच नव्हता, मागतच नव्हता. काही विचार करतात टिकविल का, टिकेल का, खाणार पिणार होता बेस, रोज पिशव्या असायच्या का. हे आम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. कारण भगवंताला मी तेच एक सांगतोय का याच्या वाचून मला कुठलेही ही सत्संग जी आहे संगत आहे याच्यापासून मला दूर घालू नको. भले मला कुठले या त्रास झाला चालेल, का याच्यामध्ये जो आनंद आहे तो याच्या दुसऱ्या कशात नाही. तुम्हाला चार माणसात बसणं उठण्याची जी पोच देतात, जे तुम्हाला या स्थान देतात. तुम्ही बघा, एखादा आपण सर समोर पिऊन आला तर तुम्ही त्याला किती प्राधान्य द्याल. त्याच्यात बाजून जर बुवा आला तर तुम्ही काय नमस्कार मला घ्या बुवा, जे तुम्ही याला बोलाल का पिणारा माणसाला नाही बोलू शकत. ते समोर आलं तर आपल्याला बाजूला व्हावं लागतो. का इथे बाजू चांगली माणसं आहेत आणि याच्या समोर जर आपण बोलत राहिलो तर आपल्याला त्यांच्यात गर्दी करावं लागते.
हा द्वेष आहे. म्हणून सांगतो तुम्हाला की संत संगत धरा आणि कार्याला, कुठल्याही कार्याला तुम्ही बघा, जर चांगल्या कार्याला जर तुम्ही साथ दिली तर तुमचं भगवंत सुद्धा चांगलेच विचार करणार, इथे साधू संत सुद्धा चांगलेच विचार करणार. आता शोभाताई तिकडनं गावावरून आले, म्हणजे आता ते गावावर काम नसेल किंवा काय असेल, पण ते इथेशी रोज येतात का, त्याही सुद्धा चांगले कार्य इथं या स्थान केलेले प्राप्त केले का, म्हणजे नोकरी, मुलांना सुद्धा चांगलं शिकवलं बघा, कुठून आलं आणि स्वतःची प्रगती करून घेतलेली. इथे आपण राहतो, आपण इथे आपलं सर्व आहे, तरी आपल्याला ती प्रगती करता येत नाही का, तर आपल्याला नको त्या मार्गाला जातो. आता त्यांचा मुलगा इंग्लिश मीडियमला मुंबईला शिकवतो मुलांना लहान, किती कष्ट घेतले त्या माऊली, बघा कुठून माऊली. आज त्याची आम्हाला म्हणजे खरोखर जेव्हा आमच्या मुलीला शिकवायला होते ते आठवण येते खरोखर, म्हणजे काहीतरी प्राप्त करून दाखवलं बाहेर राहून सुद्धा. बघा परमेश्वर महाराज सुद्धा आहे इथे, सर्व ते हे करतात. आता त्यांना वास्तविक इथं काय येण्याची आवश्यकता आहे का, गाव तुमचं दावडी गाववालेही सहकार्य करायला पाहिजे का बाहेरच्या गावाले, इथे सहकार्य सर्वच करायला पाहिजे. ज्याला समजलं त्यांनी सहकार्य करायलाच पाहिजे. सहकार्य कशासाठी करायचं आहे, आपल्या हिताचं आपण हित करून घ्यायचं आहे. हे काही निमित्त ठेवलेलं आहे, तर तुम्ही उद्धारून जावा. काही लोक काही म्हणतील ना, नाही या मुलाचं काहीतरी त्याच्यामध्ये लोक असतात, काही लोकांचे आहेत, पण तिथे जाऊन बघा नक्की त्याचा आहेत का, नुसतं दोष ठेवून फायदा नाही. काय मेहनत आहे, काय त्या मेहनतीला लागतंय, कारण आम्ही सुद्धा ते कार्य केले, भले छोटे असतील, केल्यात अनुभव घेतोय. तर आम्हाला जनतेचा पैसा आणि जनतेचा हे कुठं म्हणजे व्यर्थ कुठं गडबड करता कामा नये, याची आम्ही दक्षता घेतोय. खिशात 10 रुपये आहेत ना, ते 10चे 10 संपवायच्या मार्ग लागायचे नाही, आपलं कार्य पार करून घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या वर्षी बघू नाही. आता नवतरुण मंडळी आपल्या जवळ येतंय, तर त्यांना जर पुढचा साठा जर आपण दिला, बँक बॅलन्स असो, हरिनामाचा असो, जर तुम्ही त्यांना दिला तर ते पुढे वापरायला त्यांना सोयीस्कर जातील. आता आपल्याला अचानक हे स्थानच बघा आहे, आताच आपलं स्थापना झालेली आहे, काही ठिकाणी किती मेहनत येते बघा. कोणाच्या एकामधून झालं असतं काय, नाही झालं असतं, म्हणजे सर्वांचा हातभार लागलं तर त्याला असतं. आणि जर बचत ठेवली तर तुमच्या कार्याला ते सोयीस्कर जातात. आज मी 1000 दिला, तुझे 1000 द्यायला भेटतील नाही भेटतील सांगू शकत नाही. जसं आपल्याला सोयीस्कर कार्य करता येईल ते कार्य करत राहायचं, फक्त ते खंडन नाही होता कामा. कार्य करायचं दाखवण्यासाठी करायचंच नाही. उद्धार कसं जाईल याच बघायचं, की आता फायदा कसा होईल, कमी मध्ये जास्त प्रॉफिट कसं होईल हेच बघायचं. नाही काही काचं लय उद्देश असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एजंटच लोक आहेत काही. आम्हा लोकांना म्हणजे आनंद संप्रदाय मोठे आहे, म्हणजे स्वतःच घेत नाही, दुसऱ्यांना मग घेऊन देत नाही. अहो तुम्ही काहीतरी निमित्त ठेवाल का नाही, निमित्त पण आहे बाबा. तुम्हाला महाराज खर्च देते, तुम्हाला माहित आहे आम्हाला, मला किती खर्च आहे तिथून पागऱ्या इथे यायला, तुम्हाला द्यायला मोबदला भेटतो आणि देतो. प्रत्येकाला आहे पोट, संसार आहे, पण एवढं पण नका. काही म्हणतात ना, म्हणजे आमची त्या पण आहे, संस्था पण आहे. अरे संस्थेच्या नावाने काढले ना तुम्ही, संस्था बाजूलाच रेली, संस्थेचं काही याच नाही तिथे, सुशुभीकरण नाहीच तिथं, फक्त आपल्याच पाकिटा आपलाच बँक बॅलन्स सांगितलं. याला दोष आपणच देतो.
आपण मोठा महाराज बघतोय, मोठा महाराज त्याने ओळखला जात नाही पैशाने. जो तो काय सांगतो, काय ज्ञान देतो त्याच्यावर मोठे आहे अवलंबन आहे. तो अभंग काय बोलतो, काय सोडवणूक करतोय. आता त्यातल्या त्या काय नाववाल्याला सुद्धा सवय लावली, 2,000 रुपये. याला भक्ती बोलली जात नाही. भक्ती निश्चित भक्ती पाहिजे, निश्चित भक्ती पाहिजे. त्या भक्तीला काहीतरी गोडी. तुम्हाला जर खरोखर भक्त जर ओळखायचा असेल ना, भक्त जे विनमुख इथे येतील ना तेच खरं भक्त आहे. उद्यापासून तुम्ही कुठलेही कार्य करा, सत्ता ठेवा, पुढच्या वर्षी नका ठेवू नाही मी सांगत, कारण आम्हाला तो लाभ घ्यायचा आहे. कसंही ठेवा पण ठेवा. फक्त महाराज लोकांना जर तुम्हाला ओळखायचं असेल ना, त्यांची पुढल्या वर्षी पाकिटा देऊ नका तुम्ही, फक्त पाकिटा. आणि त्याच्या पुढल्या वर्षी बघा किती येतात. गायक झालं, मृदुंगमणी झालं, महाराज लोक झालं, लगेच तुम्हाला अनुभव येईल. आणि बाकीची मंडळी येतात ना, खरोखर ती भक्ती ती स्वतःचा उद्धार करण्यासाठी येत असतात. हा सर्व संसाराच्या नावाने खूप याच्याकडे भक्ती मार्गाने नावाने हा ऍक्च्युली भक्तिपंथाला हा कलंक लावून चाललेले. अहो त्यांनी देताना उद्धार हाताने दिलेले. तुला तुकाराम महाराजांना त्यावेळीची 65 लाखाची जागिरी विचार करा. त्यांनी ती जागिरी स्वतः दान केली इतरांना. दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांची निष्ठा किती व्हायला पाहिजे. त्याही या निष्ठेला ह्या केलेलं, लाथ मारलेली, फक्त चिंतनावर त्याही हे केलं. कुठे अरण्यात जाऊन चिंतन करायचं, भंडाऱ्या डोंगरावर कुठे काय. आपण तिथे जाऊ पण शकत नाही. आता तिथे जाण्याची सुविधा झाली तरी आपण जात नाही तिथे त्या स्थानात. खूप हे आहे. म्हणून कुठल्याही कार्याला तुम्ही एकाला प्राधान्य द्यायला चला. कार्य लोकांना दिसेल असं करू नका. आपल्याला शोभा कशी येईल, थोडक्यात कसा आनंद लुटता येईल याचा तुम्ही पुरेपूर आनंद घेत चला. दाखवण्यासाठी तर करूच नका. दाखवायला गेले ना, जे आहे ते पण निघून जातं. पुढचं कार्य आपल्याला होत नाही. किती हे करा तुम्ही प्रयत्न. मागे आमच्या याच्यात एक माणूस म्हणाला, सप्ताह आहे एवढं वर्ष झाली मंडप असं. अरे ज्ञान काय घेतो, ज्ञान कसा घेतो ते बघ ना. मी बोललो त्या महाराजांना, तुम्ही मंडप घ्यायला आल्या तर ज्ञान घ्यायला आल्या. जो वक्ता सांगणार आहे तो काय सांगणार ते घ्यायला येतात, त्या मंडप पाहायला घ्यायला येतात. हे मंडप तुम्हाला आम्हाला फक्त आधार आहे उन्हाचा सावलीचा. त्यावेळी त्याही दगडावर नको नको त्या राहणं जंगलात जसं असेल त्या ठिकाणी फुले केलेले कार्यक्रम. आपल्याला आता खूप हे आहे, सुविधा आहे. हे पण काय नव्हतं, खरी ओरिजिनल आवाज होतं ते. टाळ वगैरे नव्हते. टाळ वाजवते कसं ते दगडाच्या टाळामध्ये. आपल्याला एवढी सुविधा असून सुद्धा आपण त्याचं हे करतो नाही. म्हणून तुम्ही काय करा, या कार्यामध्ये येत चला. जो तुम्हाला आनंद भेटतो तो बघा. ह्याच कार्याला नाही, कुठल्याही कार्याला जावा तुम्ही. सैद्यांच्या जावा, बैठकीच्या जावा. फक्त जे आपल्याला घ्यायचं ना ते घेत चला. त्या जगाच्या बाजारी सर्व काय मिळेल, सर्व भेटेल. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही निश्चय करायचं आहे. मला काय घ्यायचं आहे. असो, मला इथं बोलण्याची जी संधी दिली गावकरी त्यांचा मी ऋणी आहे. अशी सेवा तुमच्या हातातून घडो आणि मोठे मोठे महाराज येऊ द्या. मोठे मोठे खूप खूप मोठे येऊ द्या. पैशाने मोठे नका, ज्ञानाने मोठे येऊ द्या. ज्ञान हे मोठे. आता उदाहरण बघा, मला काय शिक्षण नाही तेवढं, 6वी आहे फक्त. कवा लचा ल पण होतोय, पण जो शिकलेला आहे ना त्याला माहिती आहे याला काय बोलायचं आहे. कमी शिक्षणाला कारण समजणाऱ्याला समजून घेतो याला हे बोलायचं आहे. काय वेलंटी उकार या
चुकलं तर अर्थ पण भरपूर बदलतं, पण जो माहिती महाराज आहे, बाबांना माहिती आहे, बाबांना रिटायर पण झालेले त्यांना माहिती आहे बाबांना याला रुपीला काय बोलायचं. म्हणून तुम्ही शिंदे माणसं आहेत, माझ्या मुखातून जे वेडवाकडे शब्द गेला असतील ते तुम्ही समजून घ्या. तुम्ही आई वडिलासारखे, भाऊ बंधासारखे गुरुवर्य आहेत. मला ह्या कार्यासाठी असेच आरूढ माझी एक निष्ठा राहील याच्यासाठी मी तुमच्याकडून आशीर्वादाचा मागणी मागतोय. ते आशीर्वाद मला सुटून करा, जेणेकरून या कार्याला मला पुन्हा कसं यायला भेटेल किंवा अजून 4 माणसांना कसं हे करता येईल. जसं मी आता माझ्या मुलांना घेऊन आलो तसं म्हणजे या कार्याला अजून कशी भरभराट येईल हे कार्य तुम्ही खूप छान राबवलेलं आहे. हे बाबाही सुद्धा करायला घेतलं होतं, पण बाबांना साथ नाही कोणाची भेटली. तुम्ही हे भगवंताची लीला आहे बघा, त्यांच्याकडून नाही घडून घेतलं पण तुमच्याकडून घडून घेतलं. का तुम्हाला साथ भेटली, चांगली साथ भेटली गावकऱ्यांची, आणि ते तुम्ही प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे सर्व ते योग्य पद्धतशीर ते साध्य केलेले आहे. असंच भगवंताला मी विनंती करतो का हा कार्य अखंड चालू राहो आणि तुम्हाला सर्वांना या कार्याला जी यथाशक्ती काही धनाने मनाने जी काही शक्ती असेल ती शक्ती तुम्हाला भगवंताकडून प्राप्त हो एवढीच इच्छा आणि माझ्या 2 शब्द मी इथेच थांबवतो आणि सद्गुरूचरणी अर्पण करतो.